स्वागत आहे चॅनलवर। आपण आलो आहोत पोल्ट्रीच्या हॉलमध्ये आणि तुम्ही माझा पोल्ट्रीचा हॉल बघितलेलाच असेल। तर रोजची वेगवेगळी कहाणी असते। तर आज तुम्ही बघू शकता तर 5:30 वाजलेले आहेत आणि इथे जे आहे तर या पाटीमध्ये कोंबडी जी आहे तर ती मेलेली आहे। ही सकाळीच मेलेली आहे आणि हे जेव्हा दुकानावरती गेले होते तर मला त्यांना सांगायचं मी विसरले की ही कोंबडी घेऊन जात असतात ते रोज आणि जिथे कुणाचे घर नाही आहे तिथे टाकून देतात, म्हणजे कुत्रे वगैरे येऊन खाऊन घेतात। तर अशा पद्धतीने सकाळची माझ्याकडनं राहिलेली ही जी खाद्याची गोणी होती जवळच आहे ती अजून तशीच आहे आणि इथे एक पिल्लू आहे छोटंसं, ते बाहेर आलेलं आहे, त्याने पूर्ण खाद्य जे आहे ते पसरवलेलं आहे। तर हे आहे माझ्या पोल्ट्रीतलं संध्याकाळचं वातावरण। ही जी खाद्याची गोणी आहे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला इथे दाखवते की ती बारामतीचं जे आहे हे खाद्य आहे आणि बारामती ॲग्रो पशु आहार म्हणून याचं नाव आहे। तर तिकडे आमची मंदाकिनी जी आहे ही गाय ही उभी आहे आणि मंदाकिनीला गवत मी इथे टाकलेलं आहे, गवत मी इथे घेऊन आलेली आहे। आणि आज मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की मका आणि मी आता जस्ट मला कोंबड्यांना खाद्य टाकायचं आहे। मी कामात काम सगळं संध्याकाळचं करून घेत असते। तर इथे आहेत ह्या 2च बाजरीच्या गोण्या शिल्लक राहिलेल्या आहे आणि कोंबड्यांचं जे आहे खाद्य खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे जरासा आता खाद्याचा प्रॉब्लेम झालेला आहे, कारण अंड्याचे जेवढे पैसे आहेत आम्ही ते खाद्यामध्ये घालायचं ठरवलेलं आहे। आणि काल असं झालं होतं की जेव्हा अंड्याची 9 ट्रेची आमची ऑर्डर होती आणि 3 ट्रे अंडे जे आहे तर आमचे गाडीवरनं खाली निसटल्याने 90 अंडे जे आहेत तर आमच्या जागेवरती त्यातले काही अंडे फुटले, 90 सगळे नाही फुटले, पण जवळजवळ सगळ्या अंड्याला बारीक बारीक जे आहे तर अशा पद्धतीने थोड्याशा फुटलेल्या होत्या। मग आम्ही ते अंडे मार्केटमध्ये कुणी घेणार नाही आहे, तर आमच्या इथे येणारे जे कामाला माणसं असतात तर मग त्यांना आम्ही त्या अंड्याची पॅकिंग करून तिथेच एका ठिकाणी ठेवून दिले। आणि संध्याकाळी आपली पोल्ट्री ओपन पोल्ट्री जी आहे, आपलं फार्म आहे ओपन पोल्ट्रीचा, तर इथे आपली छोटी पोल्ट्री पण होती, ती तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बघितलेलीच असेल। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की पुढे मी आता कोंबड्यांना मला खाद्य टाकायचं आहे, बाजरी टाकायची आहे। तर गवत मी कोंबड्यांना टाकलेलं आहे, घास टाकलेला आहे आणि गाईचं पण आता माझं आवरून झालेलं आहे। तर छोटी जी पिल्लं आहेत यांना माझं खाद्य टाकायचं आहे, तर यांना मी मागे पुढे करू शकते खाद्याचं। तर ही आपली ओपन पोल्ट्रीतली परिस्थिती मी तुम्हाला इथे संध्याकाळची दाखवलेली आहे। आणि अशा पद्धतीने जे आहे तर या तुसाच्या गोण्या आहेत हॉलमधल्या, खूप छोटा हॉल आहे, पोल्ट्री खूप मोठी आहे आणि त्यामुळे हॉल खूप छोटा आहे। तर आपलं ड्रीम प्रोजेक्ट होतं की कमी बजेटमध्ये आपली कमी बजेटमध्ये जे आहे तर आपण पोल्ट्री कशी टाकायची। तर आम्ही जसं कमी बजेटपासून सुरुवात केली होती, अगदी आमच्याकडे 30-40 हजार होते तेव्हा आम्ही पोल्ट्रीला सुरुवात केली होती। तर मी तुम्हाला आता ती छोटी पोल्ट्रीची अवस्था काय झालेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि आम्ही अशी तिची अवस्था केलेली आहे। तर माझे हात जे आहेत अजून शेणाचेच आहे, मी शेण काढलेलं आहे, मी पावड्याने कशाने शेण काढत नाही आहे, मला हाताने शेण काढायला आवडतं आणि मी माझे हात अजून धुतलेले नाही आहे। अगदी अर्धा पाऊण ताससुद्धा मला शेणाच्या वासाने कुठलाच प्रकारचा त्रास होत नाही आहे। अंड्याचे जे आहे ते गिऱ्हाईक आपले येऊन गेलेले आहेत आणि अंड्याची गिऱ्हाईक पण झालेली आहे। पाळणा जो आहे हा आमचा खूप दिवसांचा तुटलेला आहे, तर याला पण अजून वेल्डिंग करायची राहिलेली आहे। आणि तुम्ही पाठीमागे ओपन पोल्ट्री बघू शकता। ओपन पोल्ट्रीची जी परिस्थिती आहे ना तर ती अशा पद्धतीने आहे की ते पत्रे जे आहे तर आम्ही कुठे लावलेले आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे जे आहे नवीन बिझनेस सुरुवात होणार आहे, पोल्ट्री फार्मिंग बरोबर आपण नवीन कुठला बिझनेस मी सुरू करू शकते, घरी राहून मी कुठला बिझनेस सुरू करू शकते, तर ते मी इथे तुम्हाला सांगणार आहे। आणि कारण यांचं दुकानाचं काम आहे, पण मी घरी बसून काय करते, कारण मुलं आता शाळेत जातात आणि मी आता लागलेले आहे कामाला आणि प्रत्येक काम हे जे मी आहे मी जोमानेच करायला सुरुवात केलेली आहे। आणि इथे आता आमचं खारीवाला येणार आहे, तर मुलं खारीची वाट बघत आहे, चहाची वेळ झालेली आहे आणि ओपन पोल्ट्रीची आपण परिस्थिती बघणार आहोत। ती माझी जी आमचं जे स्वप्न होतं कोंबड्यांची पोल्ट्री, तर ते आता आमचं इकडं कंप्लीट झालेलं आहे। तर हे आहे, तर ह्या मोठ्या पोल्ट्रीला पण खूप खर्च आलेला आहे आणि छोट्या पोल्ट्रीला आम्हाला साधारण 30-37 हजारापर्यंत खर्च गेलेला होता। तर ही आहे छोटी पोल्ट्री। तर अँगल वगैरे सगळं धरून कोबा वगैरे करून तर सगळं खर्च झालेला आहे। तर आज 2 दिवसापासून हे काम चालू आहे आणि माझ्या मोबाईलला प्रॉब्लेम झाल्यामुळे मी ह्याची काही शूटिंग वगैरे करू शकले नव्हते। आर्यन खाली हो, आर्यन चढलेला आहे पत्र्यावरती आणि आर्यन अजिबात ऐकत नाही आहे। तर तू वरती कशाला गेला आर्यन? आंबे नाही, आता खाली उतर, खाली उतर। तसं चालू असतं। मला अजून मोठ्या कोंबड्यांना पण इथे बाजरी टाकायची आहे, पण आपली छोटी पोल्ट्री आपण इथे काय प्रोजेक्ट करणार आहोत आणि पुढे आपला काय प्रोजेक्ट होणार आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया। तर तुम्हाला पोल्ट्री छोटी पहिल्यांदा कशी करायची आहे आणि माझी
उस्तरलेली पोल्ट्री मी तुम्हाला ते दाखवणार आहे आणि आम्ही या पोल्ट्रीचं मटेरियल काय कुठे वापरणार आहोत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे. तर चला मग पुढे मी तुम्हाला इथे व्हिडिओला सुरुवात करणार आहे की कसं कसं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर ही आहे आपली पूर्ण पत्रे तर हे आहे आपले पोल्ट्रीमधले जे पाण्याचे ड्रिंकिंगचे भांडे आहेत, कोंबड्यांचे ड्रिंकर आहेत. आणि ही पोल्ट्री उस्तरण्याचं कारण असं होतं की इथं जे घुशीचे वगैरे धाव झालेले आहेत आणि हे इथं घर खूप जवळ आहे, इथे धाव झालेले आहेत आणि ते साप पण जाऊन बसतात, तर खूप भीती आहे. आणि हे एका ठिकाणी झालेलं नाही तर हे पूर्ण याला झालेलं आहे. त्यामुळे आम्ही जे आहे हे धाव बुजण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे आणि पोल्ट्रीच इथे नाही ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता. पण ह्या जागेत दुसरं काही होणार नाही आहे, त्यामुळे आम्ही इथे पोल्ट्री केली होती. तर इथे वाळू येऊन पडलेली आहे आणि वाळू जी आहे ही भरपूर आलेली आहे. तर वाळू जी आहे कुत्रं आणि माझ्या मुलांनी कशी खाली पसरून दिलेली आहे. तर इथे आमचे गावचे आहेत, माझं जे गाव आहे सासर, तर तिथूनच आमचे यांचे फ्रेंड आहेत. तर ते इथे कामाला आलेले होते आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. तर ही त्यांची कळशी पाण्याची, तर ही घासून वगैरे ठेवून उद्या सकाळी यांना पुन्हा पाणी द्यावं लागणार आहे. आणि ह्या आहेत आमच्या बकेट आणि हे आहेत आपले कोंबड्यांचे पाण्याचे जे औषधाचे भांडे आहेत. तर हे भांडे आहेत औषधाची. तर तुम्ही बघा इथं अशी हालत झालेली आहे आपल्या पोल्ट्रीची. तर खूप वेळा तुम्ही पहिले जर माझ्या व्हिडिओवर आला असाल तर तुम्हाला ही पोल्ट्री खूप छान अशी बघायला मिळालेली असेल. पण मग घूस म्हणा किंवा मुंगूस म्हणा त्यांनी इथे असं पूर्ण उकरून घेतलेलं आहे आणि इथे उंदरांचं प्रमाण वाढलेलं आहे. पाऊस झालेला आहे तर गवत पण वाढलेलं आहे. आत्ताच मागं मी गवत साफ केलं होतं. तर इथे पूर्ण साफसफाई करायची आहे. इथे चांगलं असं ग्राउंड बनवायचं आहे मुलांना खेळण्यासाठी. आणि इकडे जे होतं ते याच्यावरचे जे पत्रे आहे तर ते अगदी हलक्या क्वालिटीचे होते, म्हणजे अगदी नारळ जरी पडलं तरी चमटून जाणारा पत्रा होता. तर हे पोल आलेले आहेत. तर आपल्या नवीन बिझनेससाठी हे पोल आलेले आहेत आणि हे पोल जे आहे तर याचं आम्ही अजून पेमेंट केलेलं नाही आहे, कारण आम्ही हे पोल आणलेले आहेत. दुसरं आमचं एक पेमेंट होणार आहे त्याच्यावरती. तर हे पत्रे आहे तिथे लावून घेतलेले तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने जे आहे तर यांनी जे हे पत्रे पूर्ण लावले होते आम्ही ते काढून घेतले आणि अशा निम्मे निम्मे लावायला सांगितलेले होते. आणि इथे आता मुरुम टाकायचं आहे. इथे खड्डा आहे तर इथं मुरुम टाकायचं आहे. इथं छान असं आंब्याचं झाड आहे, सीताफळाचे झाडं पण आहेत. आणि इथे आम्ही अशा पद्धतीने पत्रे लावून घेतलेले आहेत. तर इथून तिथून हे पत्रे लावलेले आहेत. जास्वंदीचे सुंदर असे झाडं आहेत. गणपती बसल्यानंतर खूप छान याला फुलं येणार आहे. आणि तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पत्रे असे आम्ही लावून घेतलेले आहेत. आणि याला खालून वाळू आणि सिमेंटच्या 2 गोण्या आणलेल्या होत्या आम्ही, तर इथं पॅक करून घेतलेल्या आहेत. आणि इथं छान वाटत आहे अगदी. मी इथं आता मुरुम वगैरे टाकला ना तर इथे धुणं भांडी करायला सुद्धा मला चांगली जागा होणार आहे. ही झाड आता मी काढून टाकणार आहे. जे पुढे वरती झाडे गेलेले आहेत तर हे पण आम्ही इथे काढून टाकणार आहोत. हे आता खूप गचपण झालेलं आहे आम्हाला. तर अशा छान असं त्या माणसांनी काम केलेलं आहे. तर मी नक्की उद्या त्यांचा व्हिडिओ घेणार आहे की कोण होतं इथे आलेलं कामाला. तर इथे मस्त असं काम त्यांच्याकडून झालेलं आहे. आणि हे जे आहेत लहानपणीचे जे यांचे मित्र होते तेच गावाकडचेच आहेत आणि चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचं त्यांचं काम आहे. चांगल्या पद्धतीने जे सिमेंट वगैरे त्यांनी दाबून दिलेले आहेत पत्रे. इथून आमचा शेरू आणि टॉमी बाहेर जायचा, त्याच्यामुळेच आमचा टॉमी जो आहे तो रात्री वाघाने पकडला होता. तर त्याला बाहेर जायची खूप सवय होती. आता शेरूला बाहेर जाता येणार नाही आहे. तर अशा पद्धतीने सुंदर असं जे आहे काम त्या लोकांनी केलेलं आहे. कमी बजेटमध्येच काम असतं आपलं, कारण इथं जास्त काही फायदा वगैरे होणार नाही आहे. आणि अशा पद्धतीने पत्र्यांचा वापर झालेला आहे. पत्रे खूपच लो क्वालिटीचे आहे आणि चमटतील असेच आहे. सगळ्यात हलक्या क्वालिटीचा पत्र जो आम्ही घेतलेला होता. तर तुम्ही बघू शकता अगदी हाताने सुद्धा दाबतो. तर अशा पद्धतीचा हा पत्रा आहे, कसा वाजतो. तर आता इथे सगळी साफसफाई करून इथं चांगली जागा बनवायची आहे. इथे सापाला लपायला खूप जागा होती, 2-3 साप जे आहे तर इथं जायचे. तर आता इथं जे आहे तर स्वच्छता झाल्यामुळे इथे ती एंट्री होणार नाही आहे. इथे थोडीशी आणखीन मला साफसफाई करून घ्यावी लागणार आहे. आणि हे पोल्ट्रीचे आपले पाईप आहे तर याचं अजून काम राहिलेलं आहे. आपण मागे व्हिडिओ टाकला होता आणि तो व्हिडिओ चांगल्या पद्धतीने आपला चाललेला आहे. कोंबड्यांना खाद्य पाईपामध्ये कसं टाकायचं तर तो व्हिडिओ खूप लोकांना मी त्याच्याबद्दल धन्यवाद करणार आहे. तर अशा पद्धतीने जे आहे लो बजेटमध्ये आपली जी पोल्ट्री होती तर ती आता उस्तरण्यात आलेली आहे. ती आता तिची जाळी वगैरे आता काढायची आहे की ते मी नाही सांगू शकत, कारण यांचे प्लॅन मला एवढे काही माहीत नाही आहे. आणि लवकरच आपले नवीन प्लॅन रिव्ह्यू होणार आहे की बिझनेस घरी राहून महिलांनी कुठला बिझनेस करायचा आहे. तर आता हे सगळं काढून टाकून इथे मोकळं करायचं आहे, छान बनवायचं आहे. इथं मुलांना खेळण्यासाठी सुद्धा इथे खूप चांगली जागा होणार आहे. अशा पद्धतीने मी आता बाजरीचा जो भरडा आहे तो मोठ्या कोंबड्यांना टाकून येणार आहे, म्हणजे माझं संध्याकाळचं काम होणार आहे. छोट्या
पिल्लांना पण मी खाद्य जे आहे तर अगोदर स्वयंपाक करून घेणार आहे, लगेच छोट्या पिल्लांना खाद्य टाकणार आहे. तिला खाद्य पाणी व्यवस्थित करून याची काळजी घ्यायची आहे. तर सकाळ संध्याकाळ योग्य असं नियोजन मला इथे कोंबड्यांचं करायचं असतं आणि सगळं काम आवरून घ्यायचं आहे आणि नंतर मुलांचा अभ्यास पण मला घ्यायचा असतो. तर संध्याकाळची वेळी माझी खूप धावपळीची असते. तर मोठी पोल्ट्री झाल्यानंतर 2 वर्ष आहे तब्बल मी छोटी पोल्ट्री जी आहे ती इथे काढून टाकलेली आहे आणि छोट्या पोल्ट्रीचा जो खर्च होता तो खूप नव्हता. तर मी सांगितलं की 30-40 हजाराचा होता. तिथे आम्ही काहीतरी वापर करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओवर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.